आज नगर परिषद निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख आहे आणि नाशिक जिल्ह्यातील 11 नगर परिषद निवडणुकीसाठी अनेक उमेदवार आज अर्ज दाखल करत आहेत। मी नाशिकच्या भगूरमध्ये आहे। भगूरमध्ये महायुतीमध्येच आमने सामना होईल अशा पद्धतीची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे। भाजप आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे, पण शिवसेना शिंदे गटाला मात्र एकला चलोची भूमिका या भगूर निवडणुकीमध्ये घ्यावं लागलेलं आहे। माझ्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। ताई, भाजप राष्ट्रवादीची युती झालेली आहे, आपण एकटे लढतायत, काय मुद्दे? आम्ही विकासाचेच मुद्दे घेऊन लढतो आहे आणि हे जरी एकत्र झाले तर हे आमच्यासाठी नवीन नाहीये, शिवसैनिकांसाठी नवीन नाहीये। याही अगोदर असं झालेलं आहे आणि आम्ही ते आव्हान स्वीकारलेलं आहे। शिवसेनेला आव्हान स्वीकारायची सवय आहे। यावेळेस भाजप राष्ट्रवादी एकत्र आले, हरकत नाही, मागच्या वेळेस हे सर्व एकत्र आले होते। हो, मुद्दे घेऊन जाणार, विकासाचेच मुद्दे घेऊन जाणार होत आम्ही। हो, आम्ही याआधी जनतेचे आहोत आणि जनताही आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे आम्ही विकासाचेच मुद्दे घेऊन आले। आपल्यासोबत विजय करंजकर सुद्धा आहेत। भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, आपण एकटे या निवडणुकीमध्ये जात आहे। महायुती असताना सुद्धा महायुतीमध्येच हा सामना रंगतोय। नाही, प्रश्न असा आहे की भगूर नगरपालिकेमध्ये निर्विवाद किमान 30 वर्षापासून या ठिकाणी सत्ता आहे, शिवसेनेची सत्ता आहे आणि एक हाती सत्ता आहे। हे असं असताना वरिष्ठांच्या आदेशाचं पालन व्हावं म्हणून कोणीतरी विचारणा करायला पाहिजे होती, परंतु तशी विचारणा केली नाही। आणि एखाद्याला वाटत असेल की आम्ही आमच्या स्वबळावर लढून निवडून येऊ शकतो, ते आता त्यांचं स्वबळ या ठिकाणी दाखवत आहे आणि दिसून येणाऱ्या 3 तारखेला। आपण एक महत्त्वाचे नेते आहात शिवसेनेचे, नाशिक जिल्ह्यामध्ये युती होईल अशी असं वाटत असताना अनेक ठिकाणी महायुतीमध्येच सामना रंगत आहे। असं आहे की स्थानिक पातळीवरती स्थानिक लोकांनी बसून तो तिढा सोडवावा अशा प्रकारचे वरिष्ठांचे आदेश आहेत, पण असं असताना काही प्रवृत्तींना ते नको आहे। त्याचे कोण आहेत? आपला आरोप कुणावर आहे? आपला आरोप कोणावर आहे म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टीचे स्थानिक असतील काही किंवा इथले वरिष्ठ असतील त्यांचे, या सर्वांनी हे होऊ दिलेलं नाही। या ठिकाणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे। काही दिवसांपासून गिरीश महाजन नाशिकमध्ये होते, खरं तर त्यांनी सुद्धा युती करण्याची प्रयत्न केला, पण झाला नाही। महाजन साहेब मला स्वतः भेटले आणि महाजन साहेब, शिंदे साहेब, आम्ही तिघही सोबतीनं त्या ठिकाणी आमचीही चर्चा झाली होती आणि ती चर्चा झाल्यानंतर महाजन साहेबांनी खाली पण लोकांना सांगितलं होतं, परंतु हे होऊ नये म्हणून काहींनी प्रयत्न केले। नाही तर महाजन साहेबांनी स्वतः, मी, शिंदे साहेब आणि महाजन साहेब आम्ही तिघही सोबत होतो आणि आम्हाला तिघांची आमची चर्चा झाली होती, परंतु काही लोकांनी हे प्रयत्न म्हणजे विफल केले। त्याला आम्ही काही म्हणजे हे होत नाही, या ठिकाणी घाबरत नाही। या ठिकाणी निर्विवाद एवढे वर्ष शिवसेनेची एक हाती सत्ता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 21-0 करून निर्विवाद एक हाती सत्ता 3 तारखेला आम्ही आणून देऊ। अशा पद्धतीची परिस्थिती आहे। हे सगळे लोक शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज दाखल करणार आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये 11 नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, या सगळ्या ठिकाणी कुठेही युती किंवा आघाडी झालेली नाहीये। नाशिकच्या भगूरमध्ये सुद्धा महायुतीमध्येच हे सामना रंगणार आहे, त्यामुळे मतदार कुणाला कौल देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।